तर मंडळींनो, काल होतो रविवार आणि ठाण्यात होता मित्राचा लगीन. सकाळी उठलंय, न्हालंय आणि भूक लागली म्हणान चिबूड कापून खालय. मगे तयारी करून हिरो बनलंय आणि बायलेक टाटा करून लग्नाक जाऊक निघालय. बिल्डिंगच्या खाली येऊन रिक्षा पकडलंय आणि रोजच्या सारखी पुढची सीट भेटली. खैतरी बाहेर जायचं असलं तर ह्या पावसाच्या तोंडावर शिरा पडता. पनवेल स्टेशनला पोचलोय आणि ठाणा ट्रेन पकडले. ट्रेनमध्ये होती मरणाची गर्दी. कसं बसो एकदा तो ठाणा स्टेशनला पोचलोय. थंयसून रिक्षा धरून हॉलवर पोचलोय. माका वाटला माकाच लेट झालो, पण अजून कोण येऊक नाही होती. पहिलो जाऊन भावशीक भेटलंय आणि मगे मित्रांगा भेटलंय आणि मगे तरतर येवच्यासाठी चाय पिलंय. तवसर हडे हॉल भरलो. नवऱ्याचो काय जागमाग नाही. मगे बाबलो कोल्ड्रिंक घेऊन इलो आणि इकलो स्टार्टर घेऊन इलो. मगे वाईट सुके गाजली मारले. तवसर एकदाचो नवरो इलो, पण अजून काय होका येऊक नाही होती. तवसर ही फोटो काढून आकडाक लागली. तसे आम्ही सुद्धा फोटो काढून शायनिंग मारली. काय काय जण तर जागा गावात ते फोटो काढी होते. ही बघा, ह्यांचा लगीन नोव्हेंबरात असा, पण ही आतापासूनच मोडाक लागली. व्हकलेची वाट बघून बघून झेडो कंटाळलो. तवसर हडे सासरो जाऊया गोडदोड दिता मनासर व्हकाल इली. नंतर एकदाचा शुभमंगल सावधान झाला. त्या फोटो काढणारी नवरा नवरीक एक एक पोजी सांगान हैराण केल्याने. लगीन झाल्याने मित्र खुश झालो, पण त्याका खंय माहिती असा आता तर खरी कसोटी चालू झाली. लगीन लागला तसा सगळे पोर जेवणार ताव मारू गावतलो म्हणान खुश झाले. मग हे लायनीक रावान जेवक घेतला. लग्नाक जेवचा असा म्हणान ह्यो 4 दिवस जेवक नव्हतो, पण जेवण मस्त होता. बासुंदी तर इतकी भारी होती की मी 1-2 म्हणता म्हणता 6 वाटी पिलंय. जेवण झाला तसा सगळ्यांनी मिळून पाकिट तयार केला, पण नवऱ्याचो काय पत्तो नाही. नंतर नवरोन आणि हॉकाल तयार होऊन इली. ही कोणी धुकट काढीची नाचाची पद्धत काढली तो माझ्या हाती गाव होयो. मगे आहेर पाकिट देऊन फोटो काढले आणि हडे बाकीच्या पोरांनी संसाराक लागणारा सगळा सामान दिल्याने. सुहास आणि प्रियंका, तुमका लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. नांदा सौख्य बरे. धन्यवाद. देवा काळजी.